विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीची रिस्पॉन्स शीट आलेली आहे। सर्वांनी आपापले मार्क्स बघितलेले आहेत। तर भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत का कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहेत। भरपूर विद्यार्थ्यांना 14, 15, 16, 17, 18 असे मार्क्स आहेत। तर विद्यार्थी कन्फ्यूज आहेत का कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहे। आणि याच टॉपिकवरती आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती असायला पाहिजे का सर्व कट ऑफ हा तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार हा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहिले तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे। आता नंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे आणि त्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशन होणार आहे। जिल्हा न्यायालय नियमानुसार तुम्हाला 35% गुण घेणे हे आवश्यक आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर त्यासंबंधी बघा, शिपाई या पदासाठी तुम्हाला 11 गुण 11, 12, 13 म्हणजे 11+ गुण घेणे हे आवश्यक आहेत। आणि लिपिकसाठी तुम्हाला 15+ म्हणजे 20+ किंवा 15+ असे गुण तुम्हाला घेणे आवश्यक आहेत। त्यानंतर हेच उमेदवार नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असतील। आता नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये अवघड शिफ्ट असेल तर तुमची या ठिकाणी 5 ते 6 मार्क्स वाढवण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो। आता जसे की तुम्हाला शिपाई या पदासाठी 14 मार्क्स आहेत, तर तुम्हाला तिथं 5 ते 6 म्हणजे 14 नंतर 15, 16, 17 म्हणजे 20पर्यंत तुम्ही जाऊ शकता। आणि लिपिक या पदासाठी तुम्हाला जर तुम्हाला 15+ गुण असतील तर तुम्ही 22 ते 20पर्यंत तिथं जाऊ शकता। आता किती मार्क्सवाले सुरक्षित आहेत बघा। शिपाई या पदासाठी तुम्हाला 15+ गुण घेणे आवश्यक आहे। आणि लिपिकसाठी नॉर्मलायझेशन झाल्यानंतर 15+ गुण शिपाई पदासाठी आणि लिपिकसाठी 20+ गुण हे आहेत। तर आता जिल्हा न्यायालय भरतीमध्ये तुम्हाला 1:7 या पद्धतीने प्रमाणेच विद्यार्थ्यांना निवडायचे आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो। 1:7 म्हणजे तुम्हाला एका जागेसाठी तुम्हाला तिथं 7 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। आणि तुम्हाला त्याच्यानंतर शिपाई पदासाठी 15+ मार्क असतील तर त्यांनी स्वच्छता चाचणी आणि सापल्य चाचणी यासाठी तयारी करायची आहे। लिपिक या पदासाठी जर 20+ या ठिकाणी मार्क्स असतील तर त्यांनी टायपिंगची तयारीही सुरू करायची आहे। आता टायपिंगची तयारी म्हणजे सराव करायसाठी तुम्हाला कुठला फॉन्ट यूज करायचा आहे, तर कृती 55 हा फॉन्ट तुम्हाला मागच्या वर्षीसुद्धा कृती 55 या फॉन्टची तुम्हाला तयारी करायची आहे। तोपर्यंत तुम्ही तयारी सुरू राहू द्या विद्यार्थी मित्रांनो। तर भरपूर मोठी संधी आहे। 1:7 विद्यार्थी म्हणजे एका जागेसाठी तुम्हाला 7 अशा प्रकारे तुम्हाला तिथं बोलवण्यात येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला जर मराठी टायपिंगचा चांगला सराव करा, तोपर्यंत तुमचा स्पीड 40पर्यंत झालाच पाहिजे। 10 किंवा 8 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ते पैकीच्या पैकी मार्क्स पडले पाहिजे, त्यानुसार तयारी करा। त्यानंतर मराठी टायपिंग झाल्यानंतर लगेचच तुमची इंग्लिशची टायपिंगसुद्धा सेम आहे विद्यार्थी मित्रांनो। सुवर्ण संधी आहे, व्यवस्थितपणे टायपिंगचा सराव सुरू राहू द्या। आता मराठी टायपिंगचा सराव करत असताना तुम्हाला बॅक स्पेस देऊ नका। त्यामध्ये तुम्हाला बॅक स्पेस दिला तर त्यांचा टाइम वेस्ट होत असतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पण तुम्हाला लक्षात असू द्या। तर मागील पेपर जो झाला होता जिल्हा न्यायालय भरतीचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पेपरला कट ऑफ हा पूर्ण स्टेटचा म्हणजे पूर्ण राज्याचा हा एकच कट ऑफ लागायचा। परंतु आता डिस्ट्रिक्ट वाईज हा तुमचा कट ऑफ लागणार आहे। डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ लागणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज लागल्यानंतर तुम्हाला 1:7 याप्रमाणे विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। म्हणजे सपोज आता तुम्हाला 100 जागा असतील तर त्यासाठी तुम्हाला 700 विद्यार्थी म्हणजे तुम्ही 700 एका जागेसाठी 700 विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, घाबरायची गरज नाही आहे। तुम्हाला मार्क्ससुद्धा हे आता तुमचे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क्स तुमचे कमी जास्तसुद्धा जास्त वाढू शकतात विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला 14+ किंवा 14च्या वरती जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही तिथं सेफ झोनमध्ये आहेत। तर तुम्ही टायपिंगची तयारी सुरू राहू द्या विद्यार्थी मित्रांनो। पुढं समोर तिथं काही पण होऊ शकते, तर तुम्ही फक्त तुमची टायपिंगचा सराव हा चालू राहू द्या विद्यार्थी मित्रांनो। तर बघा आपण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या पोलीस भरतीसुद्धा आता वॅकन्सी निघालेल्या आहेत। जे कोणी विद्यार्थी पोलीस भरती, तसेच आता जिल्हा न्यायालयाच्या पण भरपूर जागा निघालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर नेक्स्ट चान्ससुद्धा आहे तुमच्यासाठी। तर त्यासाठी आपण प्रश्नसंचाचा सराव घेतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती। जर तुम्हाला व्हिडिओची PDF वगैरे जर लागत असेल तर टीच विथ प्रतिभा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे। या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्ही PDF अवेलेबल तुम्हाला तिथं आहेत। तर टीच विथ प्रतिभा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या भरपूर प्रश्नसंच हे बनवलेले आहेत आणि सिलेबस वाईज प्रश्नसंच बनवलेले आहेत।